महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शिरपूर शहर पोलिसांच्या छापा कारवाईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गुरुवार रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास शिरपूर पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात MD या घातक अंमली पदार्थाच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला. चारचाकी वाहनातून ड्रग्जची वाहतूक करणाऱ्या शिरपूर येथील एका तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ₹4,16,800 किमतीचा ड्रग्ज व वाहनासह सुमारे ₹10,16,800 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हा आत्तापर्यंतचा शिरपूर परिसरात जप्त केलेला सर्वात मोठा ड्रग्जचा साठा आहे. या कारवाईमुळे तालुक्यादरम्यान सक्रिय असलेली ड्रग्ज साखळी उघडकीस आली आहे. प्राप्त माहितीनुसार जयपाल प्रकाश सिंह गिरासे, वय वर्ष 38, राहणार पळासनेर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, हा तरुण शिरपूर परिसरातून MD ड्रग्जची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळाली होती. आरोपी हा शहादा फाटा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथून जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन सदर कारवाई कामी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व पोलीस शोध पथक यांना आदेशित केले. या पथकाने शिरपूर फाटा येथे शासकीय पंच, वजन काटाधारक, राजपत्रित अधिकारी, फॉरेन्सिक टीम अशांनी मिळून सापळा रचला. रात्री सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास आरोपी हा त्याच्या ह्युंदाई वेन्यू कार क्रमांक MH14KF 8682 या कारने शिरपूर फाटा या दिशेने येत होता. पोलिसांच्या पथकाने त्याला थांबवले असता त्याने तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एका प्लास्टिक पिशवीमध्ये पांढऱ्या पिवळ्या रंगाची संशयास्पद पावडर आढळून आली. त्याला पावडरबाबत विचारणा केली असता त्याने ही पावडर MD असल्याचे सांगितले. सदर ड्रग्जचे वजन केल्यावर ते 20.84 ग्रॅम निघाले, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे ₹4,16,800 इतकी आहे. पोलिसांनी चारचाकी वाहनासह एकूण ₹10,16,800 एवढा मुद्देमाल जप्त केला व त्याने ज्याच्याकडून सदर अंमली पदार्थ खरेदी केला अशा दोघांविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टासमोर सादर केले असता कोर्टाकडून त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, सुरेश सोनवणे तसेच DB पथकाचे रवींद्र आखडमल, अतुल पाटील, सचिन माळी, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भटू साळुंखे, मनोज दाभाडे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरिफ तडवी, प्रशांत बाविस्कर, उमेश पवार, गोपाल माळी, शांतीलाल पावरा, सतीश भामरे, सोमा ठाकरे तसेच रवींद्र महाले, जगन्नाथ माळी व होमगार्ड मिथुन पवार व राम भिल अशांनी मिळून केली आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शिरपूर. दिनांक 2/4/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जयपाल प्रकाश सिंग गिरासे, राहणार पळासनेर, हा त्याचे पांढरे रंगाचे हुंडाई कारमधून मनोव्यापारावर परिणाम करणारा प्रतिबंधित MD हा ड्रग विक्री करण्यासाठी शहादा फाटा शिरपूर येथे येत आहे. माहितीप्रमाणे सापळा कारवाई रचून शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व DB स्टाफसह तसेच सरकारी पंचांसह शहादा फाटा येथे सदर संशयित कार व इसम येत असल्याचे दिसून आल्याने त्याला थांबवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे डावे खिशातून सुमारे 20.84 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे. त्याची किंमत सुमारे ₹4,16,800 अशी असून त्याची ताब्यातील हुंडाई कारची किंमत सुमारे ₹6 लाख अशी आहे. असा एकूण ₹10,16,800 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई शिरपूर शहर पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरील आरोपीतास गुन्ह्यात अटक करून सुमारे 3 दिवस PCR मिळालेला आहे. सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब, SDPO श्री विश्वजित जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.